नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ दे. ते बघताय संध्याकाळचे 5:15 झालेले आहेत. तर ब्लॉग आहे जो संध्याकाळी स्टार्ट केलेला आहे. तर आज मी तुमच्यासोबत माझं इव्हनिंग रुटीन शेअर करणार आहे. खूप दिवस झालं इव्हनिंगचं रुटीन शेअर केलं नव्हतं. सो आज इव्हनिंग रुटीन शेअर करणार आहे तुमच्यासोबत, की इव्हनिंगच्या रुटीनमध्ये मी काय काय करते. तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लोलो उठलेला आहे जस्ट आणि 5:30 ला प्रज्ञा सुटतो. 6पर्यंत तो येईलच. आणि इव्हनिंग रुटीनची जी सुरुवात आहे ती मी मस्त अशा चहाने करते. मग तो ग्रीन टी असू दे किंवा मग नॉर्मल आपला चहा असू दे किंवा ब्लॅक टी असू दे, कोणताही जसं मला मूड होईल त्या प्रकारे मी करते. तर आज मी नॉर्मल चहा ठेवणार आहे. सो इथे चहा बनवण्यासाठी मी आधी दूध घेतलं, कारण दूध सकाळी ना जे होतं ते संपलं होतं आणि म्हटलं संध्याकाळी आपण जेव्हा चहा बनवू त्याच वेळेला दूध घेऊ. तर आता दूध घेतलं, दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि आज बाहेरून दूध आणलं आहे, तर पिशवीचं दूध घेतलेलं आहे. त्यानंतर इथे वहिनीसुद्धा आल्या होत्या, तर त्यासुद्धा माझ्यासोबत चहा पिणार होत्या, त्यामुळे थोडंसं जास्त चहा ठेवला. आणि ते जसं की तुम्ही बघताय की 2 कप भरलेले आहेत, तर एक वहिनींसाठी आणि एक माझ्यासाठी. खूप जास्त चहा मला संध्याकाळचा लागत नाही, बट एक सवय झालेली आहे. तर त्यामुळे थोडासा चहा मी पितेच, कधी-कधी अव्हॉइडसुद्धा करते. त्यानंतर बहिणीसुद्धा गेल्या आणि मग माझं क्लिनिंग वगैरे चालू झालं, कारण दिवाबत्तीचा वेळ होणार होता लवकरच. तर मग क्लिनिंग वगैरे सगळं करून घेतलं, कचरा काढून घेतला, त्यानंतर मॉपनेच लादी पुसली. दिवसातून बऱ्याच वेळा मॉप फिरवला जातो. हाताने दिवसातून एकदाच मी लादी पुसते, ते पण सगळं जेवण वगैरे आवरलं की रात्री पुसते. त्यानंतर इथे दिवाबत्तीची सुद्धा वेळ झाली माझी आणि इथे तुम्ही बघताय दिवाबत्तीसुद्धा करते, कारण संध्याकाळी ना दिवाबत्ती केल्याशिवाय प्रसन्न अजिबात वाटत नाही. महिन्यातले काही दिवस जेव्हा दिवाबत्ती लावत नाही त्यावेळेला खूपच चुकल्यासारखं वाटतं. तर दिवाबत्ती वगैरे इथे माझा झाल्यानंतर मग मी जेवणाला सुरुवात करणार आहे, कारण जेवण थोडंसंच दुपारचं होतं जेवण, जसं की डाळ वगैरे मी ज्या आहेत गोष्टी तर त्या एकत्रच करते दोन्ही टायमाच्या. आणि बाकीच्या ज्या भाजी वगैरे असतं किंवा मग चपात्या वगैरे तर गरम गरम संध्याकाळसाठीच, आणि त्याचबरोबर भातसुद्धा संध्याकाळीच गरम गरम करते. तर इथे बघते आधी भांडी वगैरे जी काय होती ना जाळीमध्ये ती लावून घेतली स्टीलची. तर जशी तुम्ही बघितले खूप व्हिडिओमध्ये की माझ्या बेसिनच्या जस्ट वरतीच आहे, तर त्यातली भांडी वगैरे सगळी लावून घेतली. तर इथे काल एक स्वस्त टोमॅटो मिळाले होते, त्यामुळे म्हटलं चला आज आपण कच्च्या टोमॅटोचीच भाजी बनवूया, कारण दुपारची थोडीशी भाजी शिल्लक होती आणि थोडीशीच बनवायची होती. त्यामुळे म्हटलं पटकन टोमॅटोची छान अशी झटपट भाजी होईल. आणि खूप दिवस झाले होते कच्च्या टोमॅटोची भाजीसुद्धा खाल्ली नव्हती. पूर्वी मला कच्च्या टोमॅटोची भाजी अजिबात आवडायची नाही, पण माझी आई इतकी छान बनवायची की ती मला हळूहळू आवडायला लागली आणि मग खूप आवडते मला. आणि आम्ही इकडे कसं करते नॉर्मली, जसे कांदा, लसूण, मिरची, त्यानंतर कढीपत्ता वगैरे याची फोडणी देते. त्यानंतर टोमॅटो बारीक कट करून टाकते आणि हळद, मीठ, मसाला वगैरे सगळ्या गोष्टी ज्या असतात आपल्या त्या करते. आणि मी इथे एक स्पेशल काय करते की जेव्हा भाजी थोडी शिजत येते ना त्यावेळेला थोडीशी त्यामध्ये साखर टाकते, मिठासोबत साखरसुद्धा थोडी टाकते, जेणेकरून ना टोमॅटोच्या भाजीची चव इतकी अप्रतिम लागते. खूप जास्त आंबटसुद्धा लागत नाही आणि खूप तिखटही लागत नाही आणि खूप छान अशी टेस्ट येते त्याला. कलरसुद्धा खूप सुंदर येतो. तर तशाच प्रकारे मी इथे भाजी आज बनवणार आहे. इथे तुम्ही बघताय लसूण वगैरे मी चेचून घेतलं आणि शक्यतो ना भाज्यांमध्ये मी लसूण खूप जास्त वापरते, कारण खूप छान टेस्ट लागते. जेवढं लसूण आपल्या शरीरात जातात ना तेवढे चांगलेसुद्धा असतात आपल्यासाठी. तर त्यामुळे लसूण माझा हा जास्त असतो आणि मला लसूण खूप लागतात आठवड्याला. त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं मी ना जेव्हा स्वस्त असतात तेव्हा खूप सारे लसूण एकत्र आणून ठेवते. तर इथे बघा छोटे-छोटेच टोमॅटो होते, कारण सध्या टोमॅटो खूप महाग आहेत. त्यामुळे ना छोटे-छोटेच टोमॅटो भेटले मला आणि ते पण कच्चे होते एकदम. तर मग मी कच्चे-कच्चेच टोमॅटो घेतले. त्यातले पण काही थोडेसे पिकलेले होते जे मी काढून ठेवले आणि बाकीचे जे कच्चे टोमॅटो होते ते सगळे एकत्रित केले आणि त्याची छान अशी भाजी बनवली. जसं की तुम्ही बघताय. तर इव्हनिंगच्या रुटीनमध्ये ना खूप साऱ्या गोष्टी असतात. कधी-कधी चेंजेससुद्धा असतात. कधी अचानक बाहेरसुद्धा जावं लागतं. त्यामुळे कधी-कधी दुपारी जेवण वगैरे सगळं एकत्र दोन्ही टायमाचं सुद्धा करून ठेवते. जसं रोजचा दिवस असेल त्याप्रमाणे. त्याचबरोबर इथे संध्याकाळच्या वेळेला मला प्रज्ञेचा अभ्याससुद्धा घ्यायचा असतो. त्यामुळे सुद्धा मी लवकर जेवण करते किंवा मग दुपारीच थोडं जास्त भाजी वगैरे बनवून ठेवते. कधी-कधी असं होतं आणि बाकीच्या दिवशी तर नॉर्मली संध्याकाळी जसं जेवण मला गरम-गरम पाहिजे त्याच प्रकारे बनवते सुद्धा.
ते त्याच नाचण्याच्या भाकरी बनवणार आहे. कारण मोस्टली माझ्याकडे संध्याकाळच्या भाकरीच असतात. अगदीच जर दुपारच्या जेवणाची चपात्या वगैरे जर संपल्या नाही, शिल्लक राहिल्या काही कारणास्तव, तरच मग मी बनवत नाही. अदरवाईज शक्यतो संध्याकाळी गरम-गरम भाकरीच बनवते. कारण आमच्याकडे सगळ्यांनाच भाकरी आवडते आणि भाकरी एक-एक बनवली की पुरेसुद्धा होते. खूप जास्त चपात्यांसारखं लाटाव्या लागत नाहीत. त्यामुळे ठीक आहे, थोडासा आपला टाईम पण वाचतो आणि छान हेल्दीसुद्धा खायला मिळतं. आणि भाकरी बाजरीची असू दे, नाचण्याची असू दे, सगळ्याच भाकरी खूप पौष्टिक असतात आपल्या शरीरासाठी आणि गरम-गरम छान लागतात भाजीबरोबर. तर आम्हाला सगळ्यांनाच जास्त आवडतं. इथं बघता दुपारची डाळ होती थोडी शिल्लक राहिलेली. त्याचबरोबर इथे भाजीसुद्धा माझी झालेली आहे. गरम-गरम नाचण्याच्या भाकरीसुद्धा झालेल्या आहेत. त्यानंतर इथे ना कपडे वगैरे घडी करायचे राहिले होते दुपारी माझे. कारण मी काढून ठेवले होते ॲक्च्युली, पण ते विसरले मी घडी करायला. कारण माझी इतरसुद्धा कामं होती. त्याचबरोबर एडिटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा दुपारच्या वेळेत करते, जेव्हा लल्लू झोपतो त्यावेळेला. सो त्यामुळे ना ते राहून गेलं होतं. तरी आता इथे मी फोल्ड करायला घेतलेले आहेत कपडे आणि हेच काम आहे ना मला सगळ्यात जास्त बोरिंग वाटतं. खूप कंटाळा येतो मला कपडे घरी करण्याचा. कारण कपडे धुणं इझी आहे, सुकायला टाकणंसुद्धा इझी आहे. बट जेव्हा ते काढून येतात ना सुकल्यानंतर, तेव्हा घडी करणं मला खूप बोरिंग वाटतं. कारण एका जागेवर बसून सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कराव्या लागतात. जसं रोरोचे कपडे वेगळे, माझे वेगळे, ह्यांचे वेगळे, प्रज्ञाचे वेगळे. त्यामुळे थोडंसं बोरिंग वाटतं मला. आणि त्यानंतर पुन्हा ते व्यवस्थित सगळं जागेवर ठेवणं, कारण ते तितकंच गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला पुन्हा जेव्हा कपड्यांची गरज लागते तेव्हा ते व्यवस्थित जागेवरसुद्धा मिळतात. त्यानंतर इथे लोलोने खूप पसारा केला होता खेळण्यांचा. आमच्या लोलोची चालली आहे मस्ती. लोलो बॅटनी मारतो. कोणी बॅट आणली लोलोला? कोणी दिली? पप्पानी आणली. न्यू आहे, नवीन आहे. बॉल नाही आणला? बॉल पण आणला. तर लोलोला पप्पांनी नवीन बॅट आणि बॉल आणला आणि प्रज्ञाला आणलं होतं नवीन पेन पेन्सिल. सो त्यांनी ते लिहिण्याआधीच काढतानाच तुटलं त्याच्याकडनं ॲक्च्युली. तर आता त्याला पप्पाने शिक्षा दिली आहे की ते पूर्ण व्यवस्थित लावायचं. सो जेवण वगैरे आवरलं, आता जेवणार आहोत. हे सुद्धा आलेलं आहेत. आमच्या लोलोचा डोरो आहे ना, तुझा डोरो. तुला आवडतो डोरो? लोलोचा डोरो आहे आणि त्याला खूप आवडतो. त्याच्याबरोबर तो भातूसुद्धा खातो आहे ना. डोरोला पण आपण भातू भरवतो ना. डोरोची फक्त नाक त्याने तोडून टाकलेलं आहे डोरोचं. असं नाही करायचं, ठेव तुझं नाक. माझा पण डोरो आहे तो देतच नाही. त्याचा डोरो तो कोणालाच देत नाही, त्यालाच पाहिजे असतो डोरो. आहे ना बाबू? सगळ्यांना हाय करा. हाय. टाटा पण लगेच टाटा. लगेच टाटा पण करतो तू. आता पप्पाला जेवायचं ना आता. लोलोने चपाती खाल्लेली आहे, बाकी जेवण करायचं आहे लोलोचं, आहे ना. काय करतो. सो चला आता जेवण वगैरे घेतो आवरून. सो इथे आमचं जेवण वगैरे आवरलं होतं. त्यानंतर वेळ होती माझी किचन क्लिनिंगची. तर मी नेहमी रोजच अगदी न चुकता किचन क्लीन करूनच झोपते. कारण मला सकाळी जर किचन क्लीन असेल तर काम करायला खूप हुरूप येतो, उत्साह येतो. त्यामुळे किचन क्लिनिंग, गॅस क्लिनिंग, त्यानंतर भांडी वगैरे सगळी ह्याच्यामध्ये जाळीमध्ये नितळत ठेवते आणि त्यानंतरच मग झोपते. तर आजचा हा इव्हनिंगचा रुटीन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायलासुद्धा विसरू नका.